नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 383 आणि 384. श्री निसर्गदत्त महाराज यांना साधक विचारतो, तुम्ही गुरुवचनांवर विश्वास ठेवला, नंतर तुम्ही काहीच केले नाही असे तुम्ही म्हणता. तुम्हाला काही करायचेच उरले नाही अशीही तुम्ही त्याला पुस्ती जोडता. माझा प्रश्न असा आहे की तुमची अशी गुरुश्रद्धा जर नसती तर तुम्हाला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले असते काय? माझा प्रश्न असा आहे की तुमची अशी जर गुरुश्रद्धा नसती तर तुम्हाला असे स्वरूप ज्ञान प्राप्त झाले असते काय? अखेरीला गुरुश्रद्धा भेटो न भेटो, तुम्हाला आपण जे आहे ते तर तुम्ही प्रथम पासून आहातच असेच म्हणता ना तुम्ही. मग तुमची गुरुश्रद्धा असो किंवा नसो, अश्रद्धा असती तरी काय, गुरुचरणाला अडथळा येऊन ते काय निरुपयोगी झाले असते की काय? या अतिशय छान प्रश्नावर श्री महाराज म्हणतात, पण काही काळापुरतेच. म्हणजे गुरुचरणाला अडथळा येऊन ते काय निरुपयोगी झाले असते काय? या उत्तर देतात महाराज, पण काही काळापुरतेच. साधक विचारतो, मग गुरुच्या वचनातील शक्तीचे काय झाले असते? महाराज म्हणतात, ती गुप्त आणि अव्यक्त राहिली असती इतकेच. पण हा सर्व जर तरचा प्रश्न आहे, वस्तुस्थिती नाही. कारण गुरु शिष्य, गुरुवचनावर प्रेम, विश्वास, श्रद्धा हे सर्व मिळूनच वस्तुस्थिती आहे. कारण गुरु शिष्य यांचा संबंध, गुरु वचनावर प्रेम, त्यावर विश्वास, श्रद्धा हे सगळे मिळूनच वस्तुस्थिती आहे. हे वेगवेगळे नाहीत. हे सर्व एक दुसऱ्यांचा अविभाज्य असा भाग आहेत. सर्वांचे एकीकरण हवे. विजेचा दिवा लावायचा असल्यास दिवा, वीज, तारा, बटन, विद्युत गृह या सर्वांचे एकत्रीकरण हवे. म्हणून नुसत्या जर तरने किंवा नुसत्या शब्दांनी वस्तुस्थिती निर्माण होत नाही. शब्दामुळे वस्तुस्थितीचे योग्य वर्णन न होता बहुधा विपर्यास होण्याची शक्यता 100% असते. वस्तुस्थिती नेहमीच शब्दातीतच आहे, मौन आहे. पण स्वरूपज्ञानी सद्गुरूचे वचन किंवा त्यांचे शब्द हे कधीच निष्फळ होणार नाहीत. श्री गुरूंचे वचन हे सुफल होण्याकरता योग्य परिस्थितीची वाट पाहत असते इतकेच. आणि ते पण साहजिकच आहे. बीज पेरण्याचा एक हंगाम असतो, एक हंगाम कापणीचा असतो किंवा पीक घेण्याचा असतो, पण एक वेगळाच असा हंगाम असतो. पण गुरुवचन हे कधीच निष्फळ होणारे बीज नसते. भरपूर अभ्यास, वाचन इत्यादी करणारे खूप लोक असतात. त्यांच्याकडे सांगण्यासारखे बरेच काही असते, कारण त्यांनी खूप वाचले असते, खूप चिंतन मनन केलेले असते, खूप पाठांतर असते. ते बऱ्याच उपयुक्त गोष्टी आपल्याला नेहमी सांगत असतात. पण त्यांचे शब्द निश्चितपणे सफळ होतीलच असे ते गुरुवचनाच्या तोडीचे नसतात इतके मात्र नक्की. तुम्ही सत्स्वरूप आहात असेही ते तुम्हाला हजारदा सांगतात, पण त्याचा तुमच्यावर काहीच उपयोग होणार नाही. साधक विचारतो, ठीक, सत्य कसे शोधावे? श्री महाराज म्हणतात, तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते अगोदरच तुमच्या जवळ आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते अगोदरच तुमच्या जवळ आहे. माझेच उदाहरण घ्या. मी स्वरूप ज्ञानासाठी काहीही केले नाही. मला प्रथम तर हे काय आहे हेच माहीत नव्हते. मित्रांच्या आग्रहाखातर
सिद्धरामेश्वराकडे पोहोचलो. मी फक्त अंतर्मुख होऊन पाहत राहिलो. मी फक्त अंतर्मुख होऊन पाहत राहिलो. याचा परिणाम असा झाला की मला सद्वस्तू माझ्या आतच गवसली. मला सद्वस्तू माझ्या आतच गवसली, जशी ती प्रत्येकाच्या आत आहे. आरशात आपला चेहरा पाहण्यासारखे मग सर्व सोपे सहज झाले. फक्त आपला आरसा मात्र स्वच्छ, बिलोरी आणि असली असला पाहिजे इतकेच. इच्छा व भीतीने विकृत न झालेले कल्पना, संस्कार, मते, आग्रह, हट्ट, हेतू, धूर्तपणा या सर्वापासून सर्वथा मोकळे असे तुम्ही म्हणजेच सद्वस्तू होय. इच्छा, हेतू, आग्रह, हट्ट हे तुमचे नाही, तर तुम्हीच आहात. हे अतिशय महत्वाचे आहे. इच्छा, हेतू, आग्रह, हट्ट हे तुमचे नाहीत, तर तुम्हीच आहात. क्रोध, लोभ, ईर्ष्या म्हणजे तुम्हीच. हे जाणणे ज्यामुळे शक्य झाले, ते आपले अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे. भासमान मीच म्हणतो, माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. भासमान मीच म्हणतो, मला भीती वाटते. भासमान मीचे सत्य लक्षात येताच, असे हे भासमान मीचे सत्य लक्षात येताच, भासमान मी म्हणजे इच्छा असणारा, भीती बाळगणारा किंवा भीती वाटणारा, इच्छापूर्ती करता झगडणारा, विचार त्रास देतात म्हणून विचारावर नियंत्रण करणारा किंवा त्यांना दूर लोटणारा किंवा त्यापासून पलायन करणारा, भीतीपासून पलायन करणारा कुणीच नसणार. त्यामुळे साहजिकच इच्छा व भीतीशी त्याचे असणारे द्वैत राहणार नाही. द्वैताचा अभाव होताच सर्व तऱ्हेचा संघर्ष गेलाच म्हणून समजा. द्वैताचा अभाव करणे ज्यामुळे शक्य झाले, तो समज फक्त उरणार. हा समज वैयक्तिक असा कुणाचा असा नसतो. फक्त हा समजच असतो. जसे लक्ष म्हणजे लक्षच असते, लक्षाच्या मागे पुढे काही नसते, त्याप्रमाणे हा समज फक्त समजच असतो. याच्या मागे पुढे माझा तुझा असा काही प्रकार नसतो. द्वैताचा अभाव होताच ज्यामुळे द्वैत भासले. द्वैताचा अभाव होता ज्यामुळे द्वैत भासले. द्वैताला कारणीभूत असणारे जे होते ते खरे की नाही, द्वैताला आधारभूत म्हणजे कारणीभूत असणारे जे काही आहे ते खरे की खोटे, आता याला काहीच अर्थ राहत नाही. भाग 384. श्री निसर्गदत्त महाराज यांना साधक विचारतो, आपण आपले मन असे स्वच्छ व स्वस्थ, स्व आणि स्थ, आपण आपले मन असे स्वच्छ आणि स्वस्थ कसे केले? महाराज म्हणतात, मी वस्तुतः काहीच केले नाही. मन स्वच्छ केले असे नाही, तर फक्त स्वस्थ, स्वच्छ असा शांत असलो. साधक विचारतो, असे कसे काय शक्य झाले बुवा? महाराज म्हणतात, खरेच मी काहीही केले नाही, याचेच मला नवल वाटते. मी स्वतःला जाणत होतो त्यापेक्षा सद्गुरूच मला जास्त चांगले जाणत होते असे मला कळले. म्हणूनच तर त्यांनी मला ठासून सांगितले की सध्या तू स्वतःला जे जे समजतो आहेस ते तू मुळीच नाहीस. याला पूर्णतः नकार देत राहा आणि शेवटी जे उरेल आणि ज्या बाबतीत आता नकार किंवा होकार देताच येणार नाही अशी जी स्थिती राहील तीच स्थिती तू अस. पाण्याकरता खड्डा खोदताना जे पाणी नाही म्हणजे दगड, माती, विटा, चिखल आहेत, म्हणजे जे आपण स्वतःला जे जे समजतो ते जे आहे असे बाहेर फेकत राहतो आणि शेवटी अगोदरपणाने असणारे असे जे अमृतमय पाणी हाताला लागताच त्याला नकार होकार देणारा असा कुणीच राहत नाही. महाराज पुढे म्हणतात, गुरुवचनानुसार मी सुरुवात केली. सुरुवातीला मी आहे या जाणीवीकडे लक्ष पुरवीत असे.
वस्तुतः लक्ष्य व मी आहे यात मुळीच भेद नाही, काहीही फरक नाही. त्यामुळे फक्त लक्ष्य म्हणा किंवा मी आहे म्हणा, या दोन्ही गोष्टी एकच आहेत. पण माझे लक्ष असे म्हणू नका. माझे लक्ष म्हणजे लक्षी म्हणून तुम्ही व्हाल. लक्षी होऊ नका. तर लक्ष्यच असा. लक्ष म्हणजे लक्ष, बस, त्याच्या मागे पुढे काही नाही. पण लवकरच माझ्या गुरूंनी 3-3.5 वर्षाच्या आतच देह ठेवला. मला त्यावेळी त्याचे काहीही वाटले नाही. मी गुरुवचनानुसार साधना करतच राहिलो. साधक विचारतो, आता आपले काय काम आहे? आपण आता काय करत असता? महाराज म्हणाले, देह हा देहाच्या ठिकाणी आहे, जसे इतर देह, इतरांचे देह नाही, व्यक्तिगत नाही. जसे इतरांचे देह त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत, तसे माझ्या या देहालाही मी वेगळेपणाने पाहतो. देहधर्म, जे सर्वच देह, सर्वांचे देह व्यक्तिगत असे नाही, तर देहधर्म देह हे हट्टानेच पाळतात. आता त्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. तसेच विचार, स्मृती, संस्कार, पूर्वधारणा, प्रतीके, प्रतिमा, हट्ट यांना माझे म्हणणारा जो भासमान मी आहे, त्याचे भ्रामकत्व कळणे ज्यामुळे शक्य झाले, त्या प्रकाशत्वातच मी असतो. कळले जाणारे हे त्या प्रकाशत्वातच मी असतो, किंवा किंबहुना मी तो प्रकाशच आहे. कळले जाणारे हे कधीच ज्यामुळे कशाचेही कळणे शक्य झाले, ते होऊ शकत नाही. कळले जाणारे हे कधीच ज्यामुळे कशाचेही कळणे शक्य होते, ते होऊ शकत नाही. याच बोधात मी निरंतर असतो. साधक विचारतो, मुळात देह-मन अस्तित्वात कसे येतात? मुळात देह-मन अस्तित्वातच कसे येतात? महाराज म्हणतात, मी हे आहे, मी ते आहे, हे माझे, हे तुझे, असा कल्पना संस्कार म्हणजेच मन, या संबंधित जे हवे वाटते, नको वाटते, सतत टिकावे असे वाटते आणि काही टिकू नये असेही वाटते, अशा सर्व संकल्पनांना इच्छा असे म्हणतात. अशा कल्पनांनीच मानसिक जग आपापले आपण केवळ मनातल्या मनातच निर्माण करत असतो. दगड, विटा, माती, चिखल यांचे जग तुम्ही निर्माण करू शकत नाही, हे तर ठीक सत्यच आहे. म्हणून जेव्हा कुठे जग शब्द येईल, त्याचा अर्थ इतकाच घ्या की प्रत्येकाने आपापले मानसिक जग निर्माण केले आहे, तेही मनातल्या मनात. ते केवळ भीती आणि इच्छा अशा तीव्रतेनेच धारण केलेले आहे. असे हे धारण केलेले जग प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. जसे जणू प्रत्येकाने आपापले वेगवेगळे स्वप्न पहावे तसे आहे. एकाच्या स्वप्नाचा दुसऱ्याच्या स्वप्नात एकमेकांना प्रवेश नाही. तुम्ही जगाबद्दल विचार करता किंवा काही विचारता, तेव्हा तुम्हीच तुमच्याच मनातल्या मनात निर्माण केलेल्या मानसिक जगाविषयी बोलता. आणि त्या प्रश्नाचे उत्तर जसे ज्यांना तुम्ही विचारता ते इतरही तसेच आहे, या भरम मनात ठेवूनच प्रश्नाचे उत्तरे दिली जातात. वस्तुतः जग जसे आहे तसेच आहे. त्याला आपण निर्माण झालेले, नष्ट होणारे, मिथ्या, आनंददायी, दुःखदायी, सुखदायी, निर्दयी, दयाळू असे आपापल्या आवडीनुसार आपण ठरवतो व आपला बदलत्या मनस्थितीनुसार तसे तसे ते ठरविले जाते. त्याचा जे जग जसे आहे त्याच्यावर किंवा जे जग जसे आहे तसेच त्याच प्रकारच्या असण्यावर कुणी काही एक परिणाम करू शकत नाही, म्हणजेच ते बदलू शकत नाही. श्री महाराज म्हणतात, मला मात्र या जगाविषयीच्या भ्रमाची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे असे जग माझ्यावर मुळीच कुठलाही परिणाम करू शकत नाही.
उडणाऱ्या पक्ष्यांच्या पावलांचे किंवा पक्ष्यांच्या पंखाचे ठसे म्हणा. उडणाऱ्या पक्ष्यांच्या पावलांचे किंवा पंखांचे ठसे पक्षी मागे ठेवू शकत नाही, कारण ते उमटतच नाही. तसे माझे आहे. मी केवळ असणेपणातच असतो.